घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. पण घोर कष्ट म्हणजे काय हे आम्हाला कळलं. घोर कष्ट म्हणजे आम्हाला असलेले दुःख, वेदना, पीडा मला मान्य. पण याच्यापेक्षा सगळ्यात मोठा घोर कष्ट म्हणजे की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं अस्तित्व नसणं. हा सगळ्यात मोठा घोर कष्ट आहे, आम्हाला समजलं पाहिजे. कारण ते आहे, परमेश्वराचं अस्तित्व माझ्या जीवनात नाही आहे. हा घोर कष्ट आहे म्हणून माझ्या जीवनात सगळी दुःख आहेत. ज्या क्षणी माझ्या जीवनाला परमेश्वरी स्पर्श होईल तेव्हा सगळी दुःख आपोआप निघून जातील. हे मला सगळ्यात महत्त्वाचं कळलं पाहिजे की हे स्तोत्र म्हणताना की घोरात कष्टात उद्धरास्पद नमस्ते म्हणजे परमेश्वरा हा विभक्तीचा जो घोर कष्ट आहे तो पहिल्यांदा अभक्तीचा घोर कष्ट आहे ना तो दूर कर. वासुदेवानंद सरस्वतींनी जेव्हा हे स्तोत्र लिहिलं तेव्हा त्यांचा भाव हाच होता की माझ्या जीवनाचा सगळ्यात मोठा घोर कष्ट कसा आहे की मी तुझ्यापासून लांब आहे, तू माझ्या जीवनात आला नाहीस. कारण त्यांना माहिती की ज्या क्षणी परमेश्वराचा स्पर्श माझ्या जीवनाला झाला त्या क्षणी दुःख वेदना उरणारच नाही माझ्या आयुष्यामध्ये. 100% त्यांना खात्री होती म्हणून. आणि म्हणून हे घोर कष्ट जर स्वतः म्हणताना आमच्या मनामध्ये हाच भाव पाहिजे की आमच्या जीवनाला सगळ्यात मोठा घोर कष्ट की जीवनात जे काही घोर म्हणून मला वाटणारे कष्ट आहेत ते कशामुळे उत्पन्न झालेले आहेत तर परमेश्वराचा स्पर्श माझ्या जीवनाला नाही आहे म्हणून. आणि तो स्पर्श माझ्या जीवनाला व्हायचा असेल तर मला काहीतरी केलंच पाहिजे. हा खरा घोर कष्ट आहे.